मस्साजोग आणि परभणी प्रकरणी 2 वेगवेगळ्या न्यायालयीन चौकशी समित्यांची घोषणा, घटनांचा क्रम, कारण आणि परिणामांचा समिती करणार अभ्यास। वाल्मिक कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, सरपंच हत्येच्या दिवशी मारेकऱ्यांचं कराडसोबत बोलणं झाल्याचा एसआयटीचा कोर्टात दावा। कराडला पोलीस कोठडी मिळताच कराड समर्थक आणि विरोधक भिडले, बीड कोर्टाबाहेर मोठा राडा। पांगरीत कराड समर्थकांचं आंदोलन पेटलं, तरुणांकडून टायर पेटवून निषेध, परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचं आंदोलन। खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या, एसआयटीचा कोर्टात मोठा दावा। हत्येच्या दिवशी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचा दावा। बीडमधील तणावाबाबत मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य, तर बीडमधील तणाव निवळण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत चर्चा करणार, मंत्री पंकजा मुंडेंची माहिती। परळीचे सर्वेसर्वा धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दणका, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंच्या कारवायांनी बदनाम झालेली राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी तटकरेंकडून बरखास्त। पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या आमदारांना शिकवणी, लोकहिताची कामं कशी करावीत याचं मार्गदर्शन, राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण देत अभ्यास दौरे करण्याचा सल्ला। दाऊद हस्तकांना हेलिकॉप्टरमधून सोबत नेण्यापेक्षा सोहराबुद्दीनच्या एन्काउंटरसाठी तडीपारी ही देशभक्तीच, शरद पवारांच्या अमित शहांवरील तडीपारीच्या टीकेला विनोद तावडेंचं प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारनं बाजू मांडली, अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आल्याची ही माहिती। रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खरं स्वातंत्र्य म्हणणाऱ्या मोहन भागवतांवर राहुल गांधींचा हल्लाबोल, भागवतांचं वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचा घणाघात। नांदेडमध्ये नीटची तयारी करणाऱ्या 18 वर्षांच्या विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्याची बेदम मारहाण, एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस कर्मचारी निलंबित। पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून चोरी करणारी टोळी जेरबंद, 86 तोळे सोनं, 150 हिरे आणि 3.5 किलो चांदी पोलिसांकडून जप्त। भारतीय महिला क्रिकेट संघाचा राजकोट वनडेत आयर्लंडवर 304 धावांनी विक्रमी विजय, भारतीय संघाची वनडे सामन्यांमधली आजवरची सर्वोच्च धावसंख्या, स्मृती मानधना आणि प्रतिका रावलची 233 धावांची सलामी। वानखेडे स्टेडियमसह मुंबईच्या मैदानांची मशागत करणाऱ्या ग्राउंड्समनचा खास सन्मान, एमसीएच्या वतीनं मुंबईतील 170 ग्राउंड्समनचा विशेष गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।